उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। अशातच किरण काळे यांच्या पत्नी स्नेहल काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे। या वक्तव्याचा निषेध करत आज दिनांक 24 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले। या निवेदनात त्यांनी स्नेहल काळे यांनी आमदार जगताप यांची सार्वजनिक बदनामी केल्यामुळे त्यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। यावेळी निवेदन देण्यासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। खासगी प्रकरणाची आड करून लोकप्रतिनिधींवर सार्वजनिकरित्या आरोप करणे ही गंभीर बाब। अशा प्रकारे लोकशाही व्यवस्थेचे पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। 3 दिवसापूर्वी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये एक निंदनीय घटना घडली। त्या घटनेमध्ये आपले अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी एका महिलेवर अत्याचार करून बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्याची फिर्याद त्या महिलेने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ किरण काळे या नराधमाला पकडून आणले होते। त्याला पकडून आणल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे काही पदाधिकारी हे इथे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आले होते। ते निवेदन दिल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले किरण काळे, आरोपी जे किरण काळे आहेत त्यांची पत्नी स्नेहल किरण काळे यांनी प्रसार माध्यमांसमोर असं काही वक्तव्य केलेत की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सांगताना असं सांगितलंय की आमदार संग्राम भैया जगताप यांनीच किरण काळे याला गुन्ह्यामध्ये अडकवलंय किंवा त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना भाग पाडले असा त्यांनी उल्लेख केला त्याच्यामध्ये त्या स्नेहल काळेंनी। तर सरळ गणित आहे, जर किरण काळे हा आरोपी आहे 376 बलात्कार केसमध्ये तो अटक झालेला आहे आणि त्याच्यानंतर फिर्यादी पीडित महिलेने फिर्याद दिलेली आहे। त्या फिर्यादीच्या अगेन्स्ट पोलीस प्रशासनाने किरण काळे या नराधमाला पकडून आणलेला आहे। विषय सगळा क्लिअर असताना विनाकारण फक्त लोकांचं लक्ष आपला पती हा बलात्कारी आहे याच्यावरून विचलित करण्यासाठी ते स्नेहल काळे यांनी संग्राम भैयांचं नाव घेऊन स्वतःची प्रसिद्धी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी सुद्धा याच्यामध्ये संग्राम भैयांचा काही एक संबंध नसताना विनाकारण बेताल वक्तव्य करून जे स्नेहल किरण काळे यांनी संग्राम भैयांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या संदर्भात आज आम्ही SP ऑफिसला इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो। इथं भारती साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। भारती साहेबांची भेट घेऊन त्यांना घडलेला सगळा प्रकार त्यांना व्यवस्थित सांगितलाय आणि त्या स्नेहल किरण काळेचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत, व्हायरल करत आहेत, ते सुद्धा त्यांना दाखवलेले आहेत। तरी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की इथून पुढे असे प्रकार घडता कामा नये आणि कुठल्याही परिस्थितीत त्या स्नेहल किरण काळेंना तुम्ही ताब्यात घ्या आणि तिची चौकशी करा, ती कुणाच्या म्हणण्यावरून कुणाच्या सांगण्यावरून हे करते। जर आपला पती बलात्कारी आहे हे सगळ्या नगर शहराला माहिती आहे आणि त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी ही आमदार संग्राम भैयांचं नाव घेते। संग्राम भैयांचं नाव घेण्याच्या आधी आपली पातळी त्यांनी ओळखावी, आपली लायकी त्यांनी ओळखावी आणि मग पुढे त्यांनी अशा वल्गना कराव्या, एवढंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो। आणि आता आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की किरण काळेवर प्रचलित कायद्यानुसार आमदार संग्राम भैया जगताप हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यावर असे बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी प्रचलित कायद्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करावा आणि तिला ताब्यात घेऊन तिच्यावर योग्य ती कारवाई करण्याची